वंचितचं काय झालं, ते आंबेडकर दरवेळेला तुमच्याशी चर्चा करता करता तुम्ही त्यांच्या घरी जाऊन आलात, भेटून आलात का तुमची युती काही होत नाही, म्हणजे तुमची आघाडी काही होत नाही आणि प्रकाश आंबेडकरांसारखा माणूस तुमच्याबरोबर काही येत नाही. आत्ता पण त्यांनी काहीतरी ट्विट केलं आहे, ते म्हणतात तुम्ही संकेतच पाळत नाही, तुम्ही स्पष्टताच देत नाही. काँग्रेसने काय स्पष्टता दिली आहे की नाही त्यांना? नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच ठिकाणी आमची वंचितच्या सोबत बोलणी झाली. कुठे आम्ही उत्साहात येऊन सोबत लढणार असंही सांगितलं, मात्र ते शेवटावर जाऊ शकला नाही. अशी उदाहरणं आहे, नांदेडसारखं काही ठिकाणी हे झालं. दुसरीकडे घोषणा न होता आम्ही बीड जिल्ह्यामध्ये आणि इतर काही ठिकाणी वंचितच्या सोबत गेलो देखील. मूळ मुद्दा हा आहे की स्थानिक पातळीवर याची जर चर्चा झाली, कोणत्या वार्डात कोणत्या प्रभागात तुम्ही आम्हाला सांभाळू घ्या, आम्ही तुम्हाला सांभाळू घ्या, तर ते त्या ठिकाणी ते जुळून आलं. ही जी भूमिका आहे ही वंचितने देखील अशा स्वरूपाची भूमिका स्थानिक पातळीची ही घेतलेली होती. मुंबईच्या अनुषंगानं जी कालचं ट्विट आजचं ट्विट बाळासाहेबांचं जे येतं आहे, यामध्ये ही चर्चा त्या पातळीवर ही घडली पाहिजे अशी माझी असणारी त्यातली एक अपेक्षा. आणि ती जर तिथे घडली नाही तर मग थोडं एकमेकांना समजून घेण्यात कमी पडतो. म्हणजे संवादाचा जो अभाव आहे, तो संवादाचा अभाव त्यातून हा निर्माण होतो. मुळात बाळासाहेब आणि काँग्रेस म्हणजे वंचित आणि काँग्रेसचे सोबत आले पाहिजे ही मोठी एक जनभावना आहे आणि या जनभावनेचा आदर झाला पाहिजे असं वाटणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि त्या गोष्टी घडून येत नाही हे कुठेतरी एक राजकीय अपघात आहे आणि हे दुःखद आहे असं मला वाटतं.